ए मरतो का बरोबर. आणि हे आपलं दरबार आहे. सुलतान तर मी आहे ना, आणि हा सेनापती आहे. तो कोण राहीन? तो राणी म्हणताय तो. हे कट कर दे ना. लाईट्स कॅमेरा ऍक्शन सुरू. मराठा सरदार आणि भोसले यांचे कर्तबगार घराणे. ओके, आता शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला माहिती आहे. ओके, बट ऍक्च्युली मध्ये मराठे सरदार आणि ते कुठून ओरिजिनेट झाले? ओके, मग मराठा सरदार आणि भोसले यांचे कर्तबगार घराणे. धामधुमीचा काळ, संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला. तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. म्हणजे हे बघा, आता संत जे होते, आपण मागच्या याच्यात बघितला, संतांनी काय केलं, सगळ्यांच्या मनामध्ये काय, याच्याकडे नको बघू, माझ्याकडे बघ. हा, एवढे चांगले कपडे घालून आलो मी, माझ्याकडे बघून लागला तू. तर संतांनी लोकांच्या मनात काय केलं, भक्तिभाव निर्माण केला. आणि मराठी सरदार होते, त्यांनी नाही का शौर्याची परंपरा निर्माण केली. तो काळ मोठा धामधुमीचा होता. विजापूरचा आदिलशाह आणि अहिल्यानगरचा निजामशाह या सुलतानामध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांना फौज लागे. या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. हे बघा, आता आदिलशाह आणि निजामशाह, धामधुमीचा काळ म्हणजे एकदम इकडून लढाई होऊ लागली, तिकडून लगे हल्ला बोल होऊ लागला, इकडून ही सेना येऊ लागली, तिकडून ती सेना येऊ लागली. तर त्या सेनेमध्ये कोण कोण होतं? आदिलशाह आणि निजामशाह. आदिलशाह आणि कोण होतं? हा, तर त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये नाही का, त्यांची सेना कमी पडत होती, एवढी भांडणं करायची होती, एवढी लढाया करत होते. तर त्यांनी त्यांच्या सोबत कोणाला घेतला? मराठा सरदारांना जोडून घेतलं त्यांच्या सैन्यामध्ये, जेणेकरून नाही का त्यांची सेना काय होईल, वाढल. ओके, पुढं. शूर मराठा सरदार, मराठे काटक व शूर होते, तसेच ते धाडसी होते, स्वामीनिष्ठ होते. लढाईवर मोठे मोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल झाले. म्हणजे एकदम त्यांचे ते कसे होते मराठी सरदार ते सांगितलेले. मग नंतर ते पण सामील झाले यांच्यासोबत. मराठे सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी, त्याला सरदारकी देई, कधी कधी जहागीरही देई. जहागीर मिळालेला सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. आता ते जे सरदार होते, बरोबर, सरदारांना नाही का निजामशाह वगैरे ते नाही का जे बादशाह होते, बरोबर, ते नाही का जोडून घेत होते सोबत. आणि मग नंतर कधी कधी नाही का त्यांना काय करायचे, जहागीर पण देत होते. आणि त्या जहागीरचा जो सरदार होता का, तो स्वतःला तिकडचा राजा समजत होता. बरोबर. विजापूर आणि अहिल्यानगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठे 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 सरदार होते, मराठे सरदार होते. त्यात सिंदखेडचे, म्हणजे मग कोणते कोणते, विजापूरचे जे अहिल्यानगर येथील सुलतान जे होते त्यांच्याकडे कोणते कोणते सरदार होते, इकडे दिलेले बघा. सिंदखेडचे जाधव, सिंदखेडचे जाधव, तुम्हाला राजमाता जिजाऊ माहिती आहे, ते इकडूनच आता सांगल पुढे आपण. फलटणचे निंबाळकर, मुदळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले, आपला वेरूळ माहिती आहे तुम्हाला, तिकडचे भोसले. आणि यादवाचे सिंदखेडचे जाधव हे देवगिरीचे यादवांचे वंशज होते. आता देवगिरीचे जे यादव होते का, त्यांचे वंशज कोण होते? सिंदखेडचे जाधव. ओके. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांच्या कन्या होता. तुम्हाला नाही माहिती जिजामाता कोण होत्या? शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय? जिजामाता. ओके, मग जिजामाता कोण होत्या? सिंदखेडचे जे जाधव म्हटलं होतं, जे सरदार होते सिंदखेडचे जाधव, हे लखुजीराव जाधव यांच्या कन्या कोण होत्या? जिजाबाई होत्या. बरोबर. मग पुढं शौर्याची परंपरा. हे सारे सरदार शूर आणि वीर होते. यार इकडं कुठं तर लावायला काहीच नाही. ओके. हे सारे सरदार शूर आणि वीर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांच्या आपापसात हार्डवेअर होते. म्हणजे हार्डवेअर नाही, हार्डवेअर. ओके, हार्डवेअर म्हटलं की नाही का, थोडंसं नाही का, थोडं दुश्मनी. ओके, पुढं. पण त्यांच्यापैकी अनेकांच्या आपापसात हार्डवेअर होते आणि स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती. म्हणजे आता समजा तुमच्या डोळ्यावर दुश्मनीचा पडदा आहे, तर तुम्ही एकत्र येऊन लढाई करायचा विचार करशाल का? नाही. सेम त्यांच्यासोबत होतं. त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असत. आणि त्यांचे शौर्य मग काय करत होते? आता समजा तुम्ही सगळे चौथीचे पोरे, बरोबर, तुम्ही एकमेकांमध्ये भांडण करू लागले, तर त्याचा फायदा कोण उचलू लागला? मी उचलू लागला. मी काय करू लागलो? तुमच्या भांडणांचा फायदा उचलून नाही का मी तुमच्याकडून कामं करून घेऊ लागलो. म्हणजे तुम्हाला मी काय बनवलं? माझा गुलाम बनवला. सेम त्या सरदारांसोबत होतं. तर तुम्ही समजा सरदार आणि मी सुलतान आहे, बरोबर. मग
सलमान खान नाही बरं का, सुलतान वेगळा. हा, तर मी सुलतान आहे बरोबर. तर त्या सुलतान मध्ये मी तुमच्याकडून नाही का तुमच्या भांडणाचा फायदा घेऊन नाही का मी तुम्हाला माझा गुलाम बनवलेला आहे बरोबर. पण जर तुम्ही एकत्र आले तर मी तुमच्या समोर टिकू शकणार आहे का? नाही. मग हे त्यांना दूरदृष्टी नव्हती. महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठी सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी आहे. वेरूळचे भोसले म्हटलं की खूप पराक्रमी आहे. शहाजीराजे वेरूळचेच आहे. आता ते पुढे आपण बघणार आहे. घृष्णेश्वराचं मंदिर माहिती आहे तुम्हाला? 12वे ज्योतिर्लिंग कुठे आहे? वेरूळच्या समोर जर आपण गेलं तर ते मंदिर आहे तिकडे काय घृष्णेश्वर आहे. तुम्ही छावा पिक्चर बघितलेला आहे? छावा पिक्चर मध्ये हिरो कोण होता? नाव माहितीये? विकी कौशल बरोबर. तर तो जो विकी कौशल होता तो पण नाही का इकडे पाय पडायला आलता घृष्णेश्वर मंदिराची जेव्हा पिक्चर रिलीज होणार होता. मग सुमारे 400 वर्षापूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. म्हणजे ते घृष्णेश्वराचं मंदिर आहे का आता तुम्हाला एवढं चांगलं दिसतंय ना, त्या टायमाला नाही का मोडकळीस आलतं म्हणजे तुटत वगैरे आलतं. त्यांच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. भेगा माहिती तुम्हाला असे तडा पडतं बघा भिंतींना. ते मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे महान दैवत पण कोण अवकळा आली नाही. हे बघा एवढे महान देवत होते पण कोण अवकळा आली नव्हती त्या मंदिरावर. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. म्हणजे त्यांना असं वाटत होतं अरे यार म्हणजे खूपच तुटकं मंदिर आहे. येणारे जाणारेही हळहळत उसासे सोडत. पण त्यांच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो? हे बघ आपण काय करतो प्रॉब्लेम बघतो आणि नाही का त्याला फक्त अरे यार शिट तो किती अडचणीमध्ये, पण आपण त्याला मदत करायचा प्रयत्न करतो का? नाही. असंच मग मंदिराच्या टायमाला पण म्हणत होते अरे किती हे मंदिर आहे किती यार काम करायला पाहिजे. पण कोणी पुढे येत होतं का? नाही. मग त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असत. शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असत. हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे. एक दिवस त्याने गडी माणसे आणली. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची स्वारी व्यवस्था लावली. घृष्णेश्वराला जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धार म्हणजे नाही का रिनोव्हेशन म्हणजे नाही का एखादं जुनं पडकं वगैरे घर आहे किंवा मंदिर आहे त्याला नाही का आपण परत हे करतो त्याला म्हणतो आपण त्याचा जीर्णोद्धार करणे. ओके. मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले. घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले. हे कोणी केले? कोण होते ते शिवभक्त? ते होते मालोजी राजे भोसले. कोण होते? आता मालोजी राजे भोसले कोण आहे ते आपण पुढे बघणार आहे. वेरूळचे भोसले. वेरूळ गावचे पाटील मालोजी राजे भोसले हे थोर शिवभक्त होते. वेरूळचे गावचे जे पाटील होते ते कोण होते? मालोजी राजे भोसले. विठोजी राजे त्यांचे धाकटे भाऊ होते. बघा कोण होते? पहिलं मालोजी राजे आणि त्यांचे भाऊ कोण होते? धाकटे राजे नाही, मालोजी राजे आणि विठोजी राजे धाकटे भाऊ होते. धाकटे भाऊ. हा, मालोजी राजे आणि कोण? विठोजी राजे. मालोजी राजे आणि हा मालोजी राजे आणि विठोजी राजे. मग वेरूळच्या बाबाजी राजे भोसल्यांची ही मुलं होते. आता मालोजी राजे समजला तुम्हाला, विठोजी राजे समजला. मालोजी राजे विठोजी राजे एकमेकांचे भाऊ होते. त्यांचे वडील कोण होते? बाबाजी राजे. कळलं? बाबाजी राजेचे 2 मुलं होते. कोण? मालोजी राजे. ओके. मालोजी राजे व विठोजी राजे मोठे कर्तबगार होते. तसेच ते शूर पण होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. हत्यारबंद मराठे म्हणजे त्यांच्या हाताखाली होते. तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाहीवर उत्तरेचा मुघल बादशहाने स्वारी केली होती. म्हणजे त्या धामधुमीचा म्हणजे तेच लढाया वगैरे, मारो इसको मारो इसके लुटो उसको लुटो, असा तो काळ होता. निजामशाहीवर उत्तरेचा मुघल बादशहाने स्वारी केली होती. आता निजामशाहीवर नाही का स्वारी केली. स्वारी करणे म्हणजे काय? समजा तुम्ही नाही का इकडे नाही का राज्य करू लागले, मी तुमच्यावर स्वारी केली, तुमचं राज्य जिंकून घेतलं, त्याला म्हणता स्वारी करणे. ओके. मग कोणी केलं तर निजामशाहीवर कोण आलता? मुघलचा बादशाह आलता आणि त्यांनी नाही का स्वारी केली. त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती. निजामशाहीची राजधानी कोणती होती? दौलताबाद. कुठं आहे? तुम्हाला दौलताबाद नाही माहिती? दौलताबादला गेलेले नाही तुम्ही? अरे वाह, मैं गया था लेकिन मैं उसके साइड में नहीं क्या थोड़ा सा दूर बहुत 40-50 किलोमीटर वहां पे गया था. कहीं जाके आया? कहाँ पे गया था? दौलताबाद पे कहाँ पे गया था? दौलताबाद के किले पे. दौलताबाद के किले में फिर क्या क्या देखा वहाँ पे? बंदर देखे? बंदर थे? हाँ, पे रेस्टोरेंट पे खाना खाए जा रहे बंदर, वहाँ पे कूदी मार के हमारे टेबल पे से कूदी मार के गए थे.
हो कोण ध्रुव? अच्छा अच्छा अच्छा, तुम्ही गेलते का ते सांगा. गेले असं आपण जातो ना, गेलेलं असाल ना कधी ना कधी, दौलताबाद किल्ला वगैरे बघितला असेल ना. दौलताबादचा किल्ला काय आहे, पण काय नाव आहे त्याचा? दौलताबादचा किल्ला. दौलताबाद ठिकाण आहे बरोबर, तिकडे किल्ला आहे म्हणून त्याला आपण दौलताबादचा किल्ला म्हणतो. ऍक्च्युअली मध्ये नाव काय आहे त्या किल्ल्याचा? अबे अभी तो बताया मैंने, एरिया है ना उसकी वजह से अपन उसको दौलताबाद किल्ला बोलते. नाम क्या है उसका? किल्ले का नाम रहता है ना, तो फिर नाम क्या है? देवगिरी किल्ला. काय? हा, दौलताबाद एरिया आहे बरोबर, तिकडचा किल्ला बरोबर ना. तर त्या एरियातला किल्ला, तर त्या किल्ल्याचं नाव काय? क्या यार, इसके लिए इतना किसी ने बताया नहीं क्या तुमको? अब मैं बताऊंगा. ओके, बहुत 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 कुछ बताऊंगा तुमको. दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता. निजामशहाचा वजीर कोण होता? मलिक अंबर. तो मोठा कर्तबगार व हुशार होता. त्याने दौलताबाद जवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली. त्यांनी बघितलं की हे खूप कर्तबगार बंधू आहे म्हणून. त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. म्हणजे त्यांनी सांगितलं की नाही का निजामशहाला की नाही का हे दोघं बंधू खूपच कर्तबगार आहे, आणि वाखाणणी म्हणजे त्यांची तारीफ केली. परगणे म्हणजे काय माहिती का? छोटे छोटे गाव मिळून नाही का एक मोठा परगणा बनवत होते. तर पुणे आणि सुपे परगण्याची जहागीर कोणी दिली? निजामशाह आणि मालोजी राजांना दिली. भोसल्यांच्या घरी वैभव आले. उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी. ती मालोजी राजांची पत्नी कोण होती? उमाबाई. तर फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. कुठलचे? फलटणचे जे निंबाळकर होते ना, त्यांच्या घराण्यातील कोण होते? उमाबाई होत्या. या उभयतानांना 2 मुलगे होते. ओके, त्यांना 2 मुलगे होते. एकाचे नाव शहाजी होते आणि दुसऱ्याचे शरीफजी. अजून शिवाजी महाराजांचा टॉपिक आलेला नाहीये बरोबर. बाबाजी राजे होते, त्यांचे मुलं कोण होते? मालोजी राजे. मालोजी राजेचे भाऊ कोण होते? समजलं, असं बोललो होतो मी. ओके, आता मालोजी राजे त्यांच्या पत्नीचं नाव काय होतं? उमाबाई. ओके, मालोजी राजे आणि उमाबाईच्या मुलांचं 2 मुलं होते. त्यांचं नाव काय होतं? पहिल्याचं शहाजी, दुसऱ्याचं शरीफजी. शहाजी 5 वर्षाचा असताना मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. आता मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले कारण की तेव्हा शहाजी महाराज 5 वर्षाचे होते. विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी केली. आता पुढे काय? मग नंतर त्यांचे जे काका होते कोण? विठोजी राजे. विठोजी राजे काका होते त्यांचे. मालोजी राजे वारले होते. मग नंतर त्यांनी जे होते त्यांचे पुतणे कोण होते? शहाजी राजे बरोबर. तर त्यांच्यासाठी जाधव जे होते, सिंदखेडचे जाधव, त्यांची कन्या मागितली बरोबर. जाधवांची लेक कोण होती? जिजाबाई. मोठी सुलक्षणी होती. सुलक्षणी म्हणजे एकदम संस्कारी आणि कर्तबगार. जिजाबाईसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखुजीराव राजांनी काय केली? स्वीकार केली. लखुजीराव म्हणजे निजामशहातील एक शूर व पराक्रमी सरदार होते. ते मोठा फौज फाटा बाळगून होते. निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. प्रतिष्ठा म्हणजे निजामशहाच्या दरबारमध्ये पण त्यांची मोठी रिस्पेक्ट होती. त्यांनी शहाजी राजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला आणि जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली. म्हणजे आता एखादी सुनने का एखाद्या घरात लग्न करून येते त्याला आपण लक्ष्मीच म्हणतो ना, तर तसं जिजाबाई कोणाची घराची लक्ष्मी झालती? भोसले घराण्याची. कळलं? शहाजी राजे. निजामशहाने मालोजी राजांना निजामशहाने चुकतोय ना मी. निजामशहाने मालोजी राजांची जहागीर शहाजी राजांना दिली. निजामशहाने मालोजी राजांची जहागीर कोणाला दिली? शहाजी राजांना दिली. ओके, शहाजी राजांना काऊन दिली? कारण की मालोजी राजांचे जे मूल होते ते कोण होते? शहाजी राजे होते. मालोजी राजे तर वारले होते, तर त्यांची जी जहागीर होती कोणाला भेटली? शहाजी राजांना भेटली बरोबर. मग शहाजी राजे पराक्रमी होते, ते पण पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकायची बेत घेतली. आता मुघल बादशाला काय करायचं होतं? ती निजामशाही जिंकून घ्यायची होती. आणि त्या निजामशाहीमध्ये कोण होतं? शहाजी राजे. आता सरदार झाले ना ते. मग विजापूरचा आदिलशहाही त्याला त्याला मिळाला. आता विजापूरचा आदिलशहा अनेक मुघलला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर आणि शहाजी राजे निकराने लढले. एकदम लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. दोन्ही फौजाला त्यांनी हरवला आणि अहिल्यानगर जवळ भातवाडी येथे ती प्रसिद्ध लढाई केली. या लढाईत शरीफजी मारले गेले. शरीफजी भाऊ कोणाचे भाऊ होते? शहाजी राजांचे भाऊ होते. ते मारले गेले. पण शहाजी राजांनी मोठा पराक्रम गाजवला, त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांना सर्वत्र लौकिक झाला. लौकिक म्हणजे
त्यांचं नाव सगळीकडे गाजलं की हे खूपच शूर आहे म्हणून. दरबारात त्यांची प्रतिष्ठा काय झाला, वाढली, रिस्पेक्ट वाढली. तर तुम्ही आपल्या आयुष कोचिंगच्या दरबारात मध्ये चांगला अभ्यास वगैरे करून पराक्रम करून आले तर दरबारात तुमची प्रतिष्ठा काय होईल, वाढल, है ना, अभ्यास वगैरे करून आले, बरोबर. आणि हे आपलं दरबार आहे बघा, लाल चटई पण आहे दरबारामध्ये, बरोबर. आणि हा सेनापती आहे. ओमकार, ओमकार कोण आहे, सुलतान तर मी आहे ना. ओमकार सुलतान कस का झाला, ओमकार कोण आहे, नाही ना, सेनापती तू आहे, तुझी जागा तो घेईन का, मग तो कोण राहीन, तो राणी म्हणतोय तो. नाही रे मजाक करतोय. ओमकार सैनिक आहे, नाही आहे, ठीक आहे ना, इमॅजिन करा ना, समजा सांगतोय ना मी तुम्हाला, समजून येत आहे ना. ओके, पुढे जाऊ आपण, ते जोक्स झाले साईडला. आता आपण येऊ टॉपिकला. या लढाईत शरीफ जी मारले गेले, मग ठीक आहे. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी की खुद मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. आता एवढी शहाजी राजांची प्रतिष्ठा एवढी वाढली की तो जो मलिक अंबर होता याचा वजीर, कोणाचा, सुलतानचा, कोणत्या, निजामशहाच्या सुलतानचा, तर त्याला नाही का असूया वाटू लागली. असूया म्हणजे काय, जलन होऊ लागली. त्यातून उभयातून वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि त्यांच्यामध्येच नाही का थोडा आपापसात संबंध खराब झाल्यामुळे त्यांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले. आता तिकडून नाही का त्यांना हे काहीतरी झालं वाटतं, म्हणून मग आदिलशहाशी जाऊन मिळाले. आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन सन्मान केला आणि पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. त्याचा पुत्र फतेह खान हा मोठा कारस्थानी होता, तो आता निजामशाहीचा वजीर झाला. ओके, आता फतेह खान जो होता, मलिक अंबर मृत्यू पावला, त्याचा जो पुत्र होता मलिक अंबरचा, तो कोण होता, फतेह खान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. कोण झाला, निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा आली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. काऊन, कारण की तो कारस्थानी होता, एवढा लक्ष त्याचं होतं का, तो त्याच्या वडिलांसारखा चपळ होता का, मलिक अंबर सारखा नाही. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजी राजांना परत येण्यासाठी साकडे घातले. तेव्हा शहाजी राजा आदिलशाही सोडून निजामशहामध्ये परत आले. इकडं आपला चॅप्टर झाला. घरून प्रश्नोत्तर करून आणायचे.